फडणवीस अखेर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी फडणवीसांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। खरं तर निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा भाजपच्याच जागांचा आकडा लक्षात घेत भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालं होतं। पण फडणवीस असणार की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे धक्कातंत्राचा अवलंब करत नवीन नेत्याला संधी देणार याकडेच अनेकांचं लक्ष लागलं होतं। त्यामुळे एक प्रकारे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह स्वपक्षांमधील अनेक नेत्यांना मागे सारत फडणवीस मुख्यमंत्री झालेत। पण केंद्रीय नेतृत्वानं अन्य नेत्यांना मागे का सारलं आणि फडणवीसांनाच प्राधान्य का दिलं, अशी कोणती कारणं आहेत जिथं फडणवीस हे वरचढ ठरले आहेत, पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं समर्थन असणं हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनण्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हटलं पाहिजे। फडणवीस हे सुरुवातीपासूनच पंतप्रधान मोदींची पहिली पसंती आहेत। त्यामुळे निवडणुकीच्या 4 महिने आधीच महायुतीचं सरकार स्थापन झाल्यास मुख्यमंत्री भाजपचाच असेल असे सूत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने ठरवले होते। काही कारणास्तव जर का सरकार स्थापन होऊ शकलं नाही तर देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केलं जाईल असं सुद्धा ठरवण्यात आलं होतं। 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं तेव्हा फडणवीसांनी केवळ आणि केवळ पंतप्रधान मोदींच्या आग्रहास्तव उपमुख्यमंत्रीपदी बसणं पसंत केलं होतं। पुढच्या वेळी फडणवीस सत्तेत आल्यावर त्यांना सन्माननीय स्थान दिलं जाईल असं आश्वासनही मोदींनी दिलं होतं। त्यानंतर फडणवीसांनी पंतप्रधान मोदी आणि संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हृदयात मोठी जागा निर्माण केली। याचाच परिणाम म्हणजे ते या दोघांच्याही जवळ आहेत। आता त्यांच्याकडे मुख्यमंत्री आणि नंतर भाजप अध्यक्ष होण्याचाही पर्याय आहे। भाजपचे सगळ्यात मोठे रणनीतिकार म्हणून फडणवीसांच्या नावाला पसंती मिळाली आहे। महायुतीच्या विजयात देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची भूमिका नाकारता येत नाही। यापूर्वीही म्हणजेच 2014 आणि 2019 मधील राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने त्यांच्याच नेतृत्वात घवघवीत यश मिळवलं होतं। 2024चा निकालही पक्षाच्या बाजूने लागला। या तिन्ही निवडणुकीत तेच महायुतीचे स्टार प्रचारक होते। जागा वाटपापासून उमेदवार निवडीपर्यंत सर्व काही फडणवीसांनी केलं। इतर मित्रपक्षांशी समन्वय साधण्याचं कामही त्यांनीच केलं। निवडणुकीपूर्वी कोणत्या धोरणांना पुढे आणायचं आणि कोणत्या योजना लोकांना अपील होऊ शकतात याची आखणी सुद्धा फडणवीसांनीच केली होती। फडणवीसांना महाराष्ट्रातील विरोधी पक्ष कमकुवत केल्याचंही बक्षीस मिळाले असं सुद्धा म्हणावं लागतं। 2019 नंतर सत्तेबाहेर असूनही फडणवीसांनी ठाकरे सरकारला एक दिवसही स्वस्थ बसू दिलं नव्हतं। पुढे महायुती सत्तेत येण्यापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादीतील बंडखोरीची पटकथाही फडणवीसांनीच लिहिली होती। त्यांच्या प्रयत्नांमुळेच भाजपने महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांना कमकुवत केलं। त्यांच्यामुळेच एकेकाळी लहान भावाची भूमिका बजावणारा भाजप आज महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय आणि त्यामुळे त्यांना पक्षाचे खरे चाणक्य म्हटलं जातं। महायुतीच्या नेत्यांशी चांगले संबंध हा सुद्धा फडणवीसांचा एक प्लस पॉइंट आहे। देवेंद्र फडणवीस हे भाजपचे एकमेव असे नेते आहेत ज्यांचे महायुतीतील जवळपास सर्वच पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत। मुख्यमंत्री झाल्यानंतर ते युतीचं सरकार चालवताना सर्वांना बरोबर घेऊन जाऊ शकतात आणि कोणताही वाद निर्माण झाला तर ते सहज सोडवू शकतात असा भाजपला विश्वास आहे। सरकार चालवण्याचा अनुभव सुद्धा फडणवीसांच्या कामी आल्याचं दिसून येते। फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून सरकार चालवण्याचा 5 वर्षांचा आणि उपमुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्षांचा अनुभव आहे। फडणवीसांच्या तुलनेत महाराष्ट्रातील इतर नेत्यांमध्ये विकास, हिंदुत्व आणि सर्व जातींना सोबत घेऊन सरकार चालवण्याचा अनुभव कमी आहे। महाराष्ट्रात मागील काही दिवसात मराठा समाज भाजपवर नाराज असल्याचं चित्र होतं, पण अवघ्या 6 महिन्यातच फडणवीसांनी ही नाराजी दूर करण्यात यश मिळवत निवडणूक जिंकून दाखवली। त्यामुळे फडणवीसांचा सरकार चालवण्याचा अनुभव यापुढील काळातही उपयोगी पडू शकतो आणि त्यामुळेच त्यांच्या नावाला पसंती मिळालेली असू शकते। आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।